नमस्कार. स्वागत आहे तुमचे वैदिक ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, शनी महाराज मार्चच्या शेवटी मीन राशीमध्ये संक्रमण करणार आहेत. अनेक वर्ष आपल्या मूळ त्रिकोण राशी कुंभमध्ये राहिल्यानंतर शनी आता 2.25 वर्षांनी परत राशी परिवर्तन करून मीन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. शनीचे हे संक्रमण अनेक राशींसाठी एक वरदान आहे असे म्हणावे लागेल. व्यापारात एक नवा योग येईल, तुमचे करिअर परत ट्रॅकवर येईल. शनीच्या संक्रमणाचा सर्वात जास्त फायदा मिथुन आणि कन्यासह 5 राशींच्या लोकांना होणार आहे. त्यांचे नशीब बदलणार असून व्यवसाय आणि करिअरमधील अडचणी दूर होतील. जी काही स्वप्न पाहिली आहेत ती पूर्ण करण्याची वेळ जवळ येत आहे. चला तर पाहूया शनी संक्रमणाचा कोणत्या राशींना आणि कशा प्रकारे फायदा होणार आहे. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. शनिदेव 19 मार्च 2025 रोजी रात्री 10:07 मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनीच्या या राशी परिवर्तनामुळे मकर राशीच्या लोकांची 7.5पासून मुक्तता होईल आणि मीन राशीमध्ये शनीचे संक्रमण तब्बल 3 वर्षांनी होत आहे. 3 वेगवेगळ्या ग्रहांसोबत युती करत शनिदेव मिथुन आणि कन्यासह अनेक राशींच्या जीवनात शानदार बदल घडवून आणणार आहेत. वैयक्तिक जीवनासह करिअरमध्ये उत्तम प्रगती, विरोधकांचा नाश तसेच व्यवसायात मोठमोठ्या डील होणार आहेत. अनेक समस्यांचा अंत होणार असून तुमची स्वप्न पूर्ण होणार आहेत. जीवनात सकारात्मक बदल असेल आणि सुख समृद्धीचे योग येतील. चला तर जाणून घेऊया त्या लकी राशी कोणत्या आहेत. वृषभ राशी. वृषभ राशीच्या एखाद्या स्थानात शनीचे संक्रमण होणार आहे, त्यामुळे वृषभ राशीच्या लोकांना भरपूर धनलाभ होईल. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत तुमचे संबंध सुधारतील. शनीची दृष्टी तुमच्या लग्न, पंचम आणि अष्टम स्थानात असल्यामुळे समस्येवर पटापट तोडगा सापडेल. तसेच जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तुम्ही यशस्वी व्हाल. दरम्यान तुम्ही काही शिक्षण घेत असाल तर त्यात थोड्या समस्या येण्याची शक्यता आहे. विशेषतः जुलै ते नोव्हेंबर दरम्यान जेव्हा शनी वक्री असणार आहे, या कालावधीत मुलांसंदर्भात काही गोष्टी अशा घडतील ज्यामुळे तुमचे टेन्शन वाढेल. थोड्या काळापुरते हे असेल, नंतर सगळं काही ठीक होणार आहे. तुमच्या इच्छा पूर्ण होतील. तुमच्या बढतीचे योग आहेत. व्यापारात उत्तम असून प्रवासाचे योग दिसतो आहे. तुमच्या जीवनात या काळात एक शिस्त लागणार आहे. तुमच्या प्रगती मार्गात जर आर्थिक अडचणी असतील तर त्या दूर होतील. एक विश्वसनीय उत्पन्नाचा मार्ग तुमच्यासाठी खुला होतो, ज्यामुळे तुमच्या अपूर्ण इच्छा तुम्ही पूर्ण करणार आहात. मिथुन राशी. मिथुन राशीच्या लोकांसाठी शनी दशम स्थानात संक्रमण करेल. मिथुन राशीचा स्वामी बुध असल्यामुळे तो शनीचा मित्र मानला जातो. तेव्हा हे संक्रमण मिथुन राशीच्या जातकांसाठी लाभदायक असणार आहे. व्यवसायात तुमची हुशारी तुम्ही दाखवू शकाल. दरम्यान कामाचा ताण वाढला आहे. यश मिळवण्यासाठी कठोर मेहनत करावी लागेल. तुम्हाला सतत प्रयत्न करायचा आहे तर यश मिळेल. तुमचे खर्च कमी होतील, पण कुटुंबात वातावरण मात्र स्थिर राहणार नाही. जुलै ते नोव्हेंबर दरम्यान तुम्हाला आईवडिलांच्या तब्येतीची खास काळजी घ्यावी लागेल. जोडीदारांसोबत संबंध अधिक दृढ होतील. व्यवसायात नियमांचे पालन करण्यास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. ही वेळ तुमच्या करिअरमध्ये स्थिरता आणणार आहे. शनिवारी अन्नदान करा, तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. कन्या राशी. कन्या राशीच्या लोकांसाठी शनी 7व्या स्थानात संक्रमण करणार आहे. यामुळे प्रेमविवाहाची संधी मिळू शकते. तुमच्या लव्ह लाईफमध्ये आनंदाची बातमी मिळेल आणि विवाहाचा मार्ग मोकळा होईल. व्यापार आणि अन्य महत्त्वाच्या कामांसाठी बँकांकडून कर्ज मिळू शकते. व्यावसायिक भागीदारांसोबत संबंध चांगले राखणे गरजेचे आहे. प्रवासाचे योग असून त्यात थोडा त्रास असेल, पण तुमची कामे मार्गी लागणार आहेत. जुलै ते नोव्हेंबर दरम्यान कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद होऊ शकतात, ज्यामुळे घरातील वातावरण थोडं गंभीर असेल. तुम्ही या काळात संयम आणि विवेकाने वागा. रागाला दूर ठेवण्याचा प्रयत्न करा. दीर्घकालीन गुंतवणूक आणि आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी हे संक्रमण अतिशय लाभदायक आहे. तुळ राशी. तुळ राशीच्या लोकांसाठी शनी 6व्या स्थानात संक्रमण करणार आहे. ही स्थिती शुभ असून तुम्ही विरोधकावर विजय मिळवणार आहात. व्यावसायिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. मेहनतीचे फळ मिळणार असून तुमची कामे पटापट मार्गी लागतील. तुम्ही स्पर्धेत आघाडीवर असाल. तब्येतीची काळजी घ्या आणि आहाराकडे दुर्लक्ष करू नका. व्यायाम नेहमी करा. कितीही कंटाळा आला तरी टाळाटाळ करू नका. विशेषतः जुलै ते नोव्हेंबर दरम्यान तब्येतीची खास काळजी घ्यावी लागेल. मालमत्ता वाद सुरू असेल तर त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यश मिळवायचे असेल तर सातत्य आणि कामात फोकस हवा. विद्यार्थ्यांसाठी हा कालावधी विशेषतः फायदेशीर असणार आहे. कुंभ राशी. कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीचे संक्रमण 2य स्थानात होत आहे. यामुळे कुंभ राशीच्या लोकांना 7.5चा अंतिम टप्पा सुरू होईल. या कालावधीमध्ये पैसे साठवणे यावर जास्त भर द्या. तुम्हाला बचत करणे याकडे लक्ष द्यावेच लागेल. बचत करण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. जर तुम्ही परदेशात काम करत आहात किंवा बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत आहात
काही आंतरराष्ट्रीय व्यापार करत असाल तर हे संक्रमण तुम्हाला बंपर लाभ देणार आहे. नातेसंबंधात चढउतार दिसतो आहे. संपत्तीचे काही व्यवहार तुम्हाला भरघोस लाभ देतील. या संपूर्ण कालावधीत तब्येतीची काळजी घेणं गरजेचं आहे. कठोर शब्द बोलू नका, सकारात्मक विचार करा. तर मित्रांनो, हे होते शनीच्या संक्रमणाचे राशीवर होणारे परिणाम. अशीच नवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.